नमस्कार, मी सुवर्णाच फॅशन क्लब मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. 3 वर्षाच्या मुलीसाठी मी वन पीस शिवलेला आहे आणि त्याची मापे स्क्रीनवर दिलेली आहेत. तर चला आपण वेळ न करता त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया. हे बघा, अस्तर आहे. अस्तरची अशी डबल घडी घालून घेतली, उभी घडी घातलेली आहे. परत त्याची अर्धी घडी घातली, म्हणजे 4 पदरी घडी झालेली आहे आपली. आणि 1 इंचाने पुढच्या साईडला मी एक्स्ट्रा कापड ठेवलेले आहे. काठाची साईड 1 इंचाने एक्स्ट्रा ठेवून उंचीच्या मापानुसार मी जे अस्तर आहे ते कट करून घेतले. असे बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचे. 1 इंचाचे एक्स्ट्रा ठेवून आपण मापे टाकूयात. गळा रुंदी जी आहे ते 1.5 इंचाची घेतली आणि शोल्डर घेतलेले आहे. आता मोंडा घ्यायचा 4 इंचाचा आणि एक चौकोनी बॉक्स आखून घेतला. छातीचे माप टाकायचे. छातीचे माप प्लस शिलाई मार्जिन. तर पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्ही गळे एकदम आखून घ्यायचे आहेत. 3 इंचाचा पुढचा घेतला आणि मागचा घ्यायचा आहे ते 2 इंचाचा. दोन्ही गळे आखून घेतले आणि गोल आकार देऊन घेतला. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे आणि कस्टमरला तर खूप आवडला आणि एकदम व्यवस्थित अंगातही खूप व्यवस्थित बसलेला आहे. हे पहा, आता मागचा गळा कट केल्यानंतर आपण वरचा एक पदर धरून अखंड बाजूकडून हा गळा आखलेला आहे आणि खालची जी सुट्टी बाजू आहे ते बॅक साईडची आहे, म्हणजे एक्स्ट्राचे जे 1 इंचाचे घेतलेले ते बॅक साईड आहे. तर मोंड्याचाही भाग कट करून घ्यायचा. तर सुट्टे दोन्ही पार्ट सुट्टे करून घेतले, म्हणजे फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्ही तयार झाली. फिटिंगच्या मापानुसार थोडे क्रॉस अर्ध्या इंचाचे क्रॉस मध्ये कट करून घेतले. आता आपण घेर टाकूया. घेर कट करण्यासाठी जेवढी आपली घेर उंची आहे त्याच्यापेक्षा 2 इंचाने कमी घेऊन मी घेरसाठी 2 पार्ट कट करून घेतलेले आहेत. आणि अशा वरच्या साईडला प्लेट टाकून घ्यायच्या आणि खालच्या साईडला बारीक अशी दुमडून डबल फोल्ड करून पट्टी करून घ्यायची आहे. हे झाला अस्तरचा घेर झालेला आहे. बॉडी कट करायची आहे. अस्तर तर कटिंग झाली, आता मेन फॅब्रिक कट करूया. तर बॉडीसाठी मी जे पदराचा पार्ट आहे तो कट करून घेतला. पदराच्या साईड पदर पूर्ण कट करून घेतला आणि बरोबर मधोमध जे मोराची जी डिझाईन आहे ते अगदी व्यवस्थित अशी बरोबर मधोमध येईन ह्या पद्धतीने समोरील भाग असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा. कस्टमरने साडी दिलेली होती, ती साडी थोडी मध्ये मध्ये कलर उदास झालेला होता, तर चांगला चांगला पार्ट काढून मी ही जी डिझाईन आहे ती तयार केलेली आहे आणि ड्रेस तयार केला. आता बॅक साइड मी प्लेन भागात काढलेली आहे. बॅक साइड एक कट झाली आणि फ्रंट साइड एक कट झाली. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत कटिंग करून. आता आपल्याला घेर कट करायचा आहे. घेर कट करण्यासाठी मी जेवढा अस्तर घेतलेले आहे अस्तर पेक्षा 2 इंचाने एक्स्ट्रा घेऊन उंची आणि रुंदी कट करून घेतली. आता आपण त्याची शिलाई कशी करायची ते पाहूया. असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि गळा आहे तो गळा जॉईन करून घ्यायचा. अस्तरलाही त्याच पद्धतीने करायचे आहे. असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि गळ्याला टिप मारून घ्यायची, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक असे जॉईन करून घ्यायचे. चला आपण त्याची शिलाई मशीनवर पाहूयात. शिलाई करतानाही आपण जो मोराची जी डिझाईन आहे त्याशी बरोबर व्यवस्थित ठेवून घेऊन गळा जो आहे तो अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतले. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले. त्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे. आतील भाग आहे पलटी मारायची, म्हणजे आतील भाग बाहेर ठेवायचा असा आणि एक दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप आहे ती मारून झालेली आहे.
व्यवस्थित असा आलेला. आता चारही पार्ट जे आहे साइड ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचे. एक्स्ट्राचा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा. दोन्ही तिन्ही चारही साइड मी जॉईन करून घेतल्या आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. म्हणजे ही जे फ्रंट साइड आहे ती आपली तयार झालेली आहे. आपण बॅक साइड ह्याच पद्धतीने तयार करणार आहोत. फ्रंट साइड तयार झाली. आता बॅक साइडला त्याच पद्धतीने केले आणि पलटी मारून घ्यायची. एक्स्ट्राचे कापड कट केले, छोटे छोटे कट्स मारायचे. याला अशी पलटी मारून याला दापटीप मारून घ्यायची. कुठे कॅनव्हासचा वापर न करता आपण हा ड्रेस शिवलेला आहे, तरी खूप व्यवस्थित आणि फिनिशिंगने असा आलेला आहे. त्याला पूर्ण साईडने टिप मारून घ्यायची, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करायचे आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे. तुम्ही सहज नवीन जरी शिकणारे असाल तर तुम्हाला सहज घरीच्या घरी शिवता येईल, इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे. पण शिलाई काम येणाऱ्यांना, आवड असणाऱ्याला तुम्ही सहज घरी शिवू शकता. आपण एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट केले. दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. तर आता जे आपण जे एक्स्ट्रा 1 इंचची जी 1.5 इंचची किंवा 1 इंचची जी पट्टी सोडलेली असते आपण, त्याला आपण काज बटन पट्टीत लगेच दुमडून घेऊन आपण काज बटन पट्टी तयार केलेली आहे. आपण गळ्याच्या समोरच्या साईडला जी एक पट्टी एक्स्ट्राची सोडली होती ती काज बटन पट्टी तयार झाली. आता असे दोन्ही व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि खालच्या साईडला एक टिप मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही पार्ट एकमेकावर असे दोन्ही जॉईंट होतात. आता वर हे दोन्ही पार्ट तयार झाले. आता शोल्डर जॉईन करूया. आणि प्रत्येक भागाला 2-2 टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे जे उकलण्याचे चान्सेस राहत नाही डबल टिप मारल्या म्हणजे. आपले डबल टिप मारून झाली म्हणजे शोल्डर जॉईन करून झाले. बॉडीवरून तुमच्या लक्षात येत असेल की ड्रेस किती व्यवस्थित झालेला आहे. आता आपण याला भाई कट करूया. फुग्याची भाई कट करायची आहे, त्यासाठी मी डबल घडी घालून घेतलेली आहे. आपल्याला 2.5 इंच घेतले, खालच्या साईडला 2.5 इंच घेऊन एक रेष ओढली आणि पुढे वरी परत 1-2 इंच घेऊन आणि खाली 2.5 इंच घेऊन चौकोनी बॉक्स आखला आणि आर्महोलचा आकार देऊन घेतलेला आहे मोंड्याचा. कारण ह्याला आपण मी काही मच्छी कटचा आकार देणार नाही, कारण छोटा ड्रेस आहे त्याच्यामुळे फक्त अशी याच पद्धतीने करून आपण फुगा जो येण्यासाठी वरच्या साईडला 2 इंच एक्स्ट्रा घेऊन असं कट करून घेतले. 2 वेगळे सुट्टे पार्ट कट करून घेत झाले. जे आपल्या 2 स्लीव जे आहेत ते तयार झालेले आहेत. बरोबर दोन्हीकडे सेम अंतर येईल ह्या पद्धतीने जे आपण रेष ओढून घेतली आणि तेवढ्या आपल्या भागावर आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. वरच्या साईडला जो पफ आहे तो तयार झाला. आता खालच्याही साईडला करायचा. खालच्या साईडला मी 5 नंबरची पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे. 5 नंबर जी आपण मोठ्या नंबरची जी असते 5 नंबरची ती मारून घेतली आणि हे पासे थोडेसे दोरा जो आहे तो उकलून घ्यायचा आणि आपल्याला असं प्लेट टाकून घ्यायचा, म्हणजे थोडा थोडा दोरा हळूहळू खेचून घ्यायचा, म्हणजे ओढून घ्यायचा. आणि आपला जो खालच्या प्लेटा आहेत त्या खूप व्यवस्थित आणि खूप सुंदर येतात. या पद्धतीने स्लीवच्या खालची साईड आपण तयार करून घ्यायची. दोरा ओढताना अजिबात असं जोरात खेचायचा नाही, म्हणजे जर जोरात ओढला तर तुम्ही दोरा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हळूहळू ओढत ओढत आपल्याला असा जे फुगा आहे तो तयार करायचा आहे भाईचा. पहा किती सुंदर असा आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो ह्या पद्धतीने. आता मी काठाचाच थोडा पट्टी कट करून घेतलेली आहे छोटीशी. जे पदराच्या साईडला जी येते पट्टी ती पट्टी कट करून ह्या पद्धतीने खालची पट्टी जॉईन करून घेतली.
खालच्या साईडने पट्टी जॉईन केल्यानंतर परत दुमडून घ्यायची आणि अशी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे दुमडून घेऊन टिप मारून घ्यायची. म्हणजे खालचा गोट जे आहे तो भाईचा तयार होतो. पहा किती सुंदर अशी भाई तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीने दुसरी भाई तयार करून घेतली. आपण वरच्या बॉडीला जॉईन करून घेऊया. असं बरोबर सेंटर काढून घ्यायचा त्याचा भाईचा, असा बरोबर सेंटर करून सेंटरला सेंटर जॉईन करायचा. बरोबर असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि आपण जे नॉर्मल भाई ब्लाऊजची किंवा एरवी जी भाई जॉईन करतो त्या पद्धतीने जॉईन करायचे. जर एक्स्ट्राचे थोडेफार जर कापड उरत असेल, म्हणजे जर कापड मोठे होत असेल तर परत 1-2 प्लेट टाकून घ्यायच्या. म्हणजे फुगा अजून व्यवस्थित येतो, जे पफ आहे तो एकदम व्यवस्थित येतो. या पद्धतीने खूप सुंदर अशी स्लीव जॉईन करून झाली. आता दुसऱ्या ह्याच पद्धतीने करणार आहे. हा दुसरी स्लीव जी आहे ती जॉईन करून झाली. डबल टिप मारून घेतली. दोन्ही स्लीव जोडल्यानंतर पहा किती बॉडी एकदम खूप सुंदर दिसते. लक्षात येणार नाही तुम्ही हा ड्रेस घरी शिवलेला आहे का हा ड्रेस तुमचा रेडीमेड आहे. पहा फुगाही खूप सुंदर आलेला आहे. पफ जो आहे तो खूप सुंदर आला. आता आपण घेर तयार करूया. घेर तयार करण्यासाठी एक साइडला मी पूर्ण टिप मारून घ्यायची, म्हणजे दुमडून एक साइड टिप मारून घ्यायची. 2 पार्ट वेगवेगळे जॉईन करणार आहे मी. ह्या पद्धतीने जॉईन टिप मारून घेतली. आता एक साइडला आपल्याला एक साइडने टिप मारल्यानंतर दुसऱ्या साइडला आपल्याला अशा प्लेट मारायच्या छोट्या छोट्या. आणि ह्या प्लेटची जी रुंदी आहे, म्हणजे ह्या वरच्या घेराची जी रुंदी आहे ते बॉडीची, आपली जी बॉडी आहे तेवढी आपल्याला ही तयार करायची आहे. तशा जवळ 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 एकदम व्यवस्थित अशा प्लेट मारून घ्यायच्या. प्लेट मारून झालेल्या आहेत. अस्तरची जो घेर आहे तो घेर तयार झाला. आपण आता मेन फॅब्रिकचाही करूयात. मेन फॅब्रिकला आपल्याला खालच्या साईडने काठ असल्यामुळे खालच्या साईडने काय दुमडून टिप मारायची गरज नाहीये. पण वरच्या साईडला अशा व्यवस्थित अशा बरोबर सेम अंतरावर अशा व्यवस्थित प्लेट टाकून घ्यायच्या. घेरही तयार, जे मेन फॅब्रिकचा घेरही तयार झाला. आता अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईन करून घेऊया. म्हणजे वरची घेर रुंदी जे घेर आपण जे प्लेट टाकून तयार केले आहे त्याच्यावर आपल्याला दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून टिप मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही पार्ट जॉईंट होतात. तुम्ही सिंगल सिंगलही जोडू शकता. जी बॉडी तयार केलेली आहे त्याला सिंगलही जोडू शकता, पण मी जॉईन करूनच जोडणार आहे. ह्या पद्धतीने जॉईन करून घेतला. घेर जो आहे ते आपला तयार झाला आहे. ह्याच पद्धतीने दुसरा घेर तयार करून घेतला. आता ते जॉईन कसा करायचा ते पाहूया. पाशी बॉडी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि घेराच्या साईडचा एक पार्ट असा एका साईडला ठेवून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडला दुसरा पार्ट ठेवून घ्यायचा आणि दोन्ही पार्ट आहे ते जॉईन करून घ्यायचे. आता दोन्ही पार्ट मी जॉईन करून घेतले. आता आपल्याला फिटिंग मारायची आहे. फिटिंग मारताना असे उलट्या साईडने ठेवून घ्यायचे
असे व्यवस्थित धरून घ्यायचे आणि कमरेपर्यंत, कमरेच्या खाली 1 इंचाचे आपल्याला दोन्ही पकडून मारायचे आहे. दोन्ही टिपा एका कमरेच्या खाली 1 ते 1.5 इंचाचे असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि कमरेच्या खाली 1 ते 1.5 इंचाने खाली बरोबर दोन्ही पार्ट एकमेकाला जॉईन करून घ्यायचे. आणि खालचा जो घेराचा भाग आहे तर अस्तरचा वेगळा घ्यायचा आणि मेन फॅब्रिकचा वेगळा घ्यायचा, म्हणजे दोन्ही पार्ट वेगवेगळे जॉईन करायचे. जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे 1 ते 1.5 इंचाचं कमरेच्या खाली घ्यायचे आणि खालचा पार्ट घेराचा, अस्तरचा वेगळा आणि घेराचा वेगळा असं जॉईन करून घ्यायचा. म्हणजे सुट्टे पार्ट जे जॉईन केल्यानंतर खूप सुंदर दिसतात आणि तुम्ही अखंडही जोडता येते, पण दिसायला ते व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळे मी वेगवेगळे जोडले. पहा, घेर जॉईन करून झालेला आहे. पहा किती सुंदर असा ड्रेस तयार झाला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, थोडा जरी युजफुल वाटला तर एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे तुम्हाला सहज असं एकदम सोप्या याच्यात आणि पटकन होण्यासारखा ड्रेस आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.